सो हाय, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. काय मग ऑफिसमधनं आल्यानंतर मी तर झोपूनच गेले होते. उठल्यानंतर बेडशीट वगैरे साफ केली, आजूबाजूचा कचरा वगैरे क्लीन करून घेतला, कारण रूम फ्रेश असणं गरजेचं असतं. झाडून वगैरे घेतला आणि लगेच लागलेच रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला, कारण झोपच इतका वेळ झाली होती की रात्र कधी झाली समजलंच नाही. मग आज काय मसाला भेंडी मेन्यूमध्ये होता. एकदम इझी रेसिपी आहे, तुमच्यासोबत एकदम झटपट शेअर करते, तुम्ही पण बघूनच घ्या. त्यासाठी आपल्याला लागते भेंडी, कोथिंबीर, 4-5 हिरवी मिरची, त्यानंतर अद्रक, शेंगदाणे आणि थोडंसं लसूण, बस. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेऊन कढईमध्ये गरम करायचे आहेत. भेंडी वगैरे सगळं काही वॉश करून घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्याला भेंडी एकदम बारीक कट नाही करायची आहे. आपल्याला एका भेंडीचे 2च भाग करायचे, त्याला मधातून कट मारून थोडीशी जाड म्हणजे थोडी जाडच कट करायची आहे. एकदम बारीक कट केली तर टेस्ट चांगला येणार नाही. शेंगदाणे भाजल्यानंतर गरम कढईमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आणि ती भेंडी थोडी सॉटे करून घ्यायची. फ्राय केली थोडी क्रिस्पीसाठी ती थोडंसं एकदम बेस्ट राहतं. नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये कोथिंबीर, शेंगदाणे, अद्रक, मिरची, आलं आणि थोडी कश्मीरी लाल मिर्च टाकून आपल्याला ते एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला मसाले वगैरे जास्त काही यूज करायची गरज नाही आहे, फक्त पेस्ट आणि भेंडी याचंच दोन्हीच गोष्टींचं काम आहे. त्यानंतर जी आपण भेंडी फ्राय केली होती ती बाजूला एक काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये परत ऑइल टाकायचं आहे आणि ते ऑइल थोडं गरम होईपर्यंत मी इकडे साईड बाय साईड माझं कणिकही मळून घेत होते. ऑफिसमुळे मी माझ्या घरच्यांपासून थोडंसं दूर राहते आणि एकटी बॅचलर लाईफ माझी जगते आहे. त्यासाठी मी माझं एकटीचाच स्वयंपाक बनवते आहे आणि तिकडे ऑइलही आपलं गरम झालेलं होतं. नंतर त्यामध्ये मी जिरा, मोहरी आणि ती पेस्ट टाकून फ्राय करून घेतलं आहे आणि ती पेस्ट लगेचच फ्राय होते, कारण शेंगदाणे वगैरे भाजलेले असतात. त्यामध्ये फ्राय झालेली भेंडी टाकून द्यायची, 2-3 मिनटं गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर ती भेंडी रेडी असते. नंतर मी गॅस बंद केला आणि माझ्या पोळ्याही मी रेडी करून घेतच होते. मला छोट्या छोट्याशाच पोळ्या आवडतात, जास्त मोठ्याल्या पोळ्या मला नाही आवडत. आणि जे उरलेलं पीठ होतं मी ते कणिक सगळं छोट्याशा टिफिनमध्ये हे करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि लगेचच सगळं काही आवरल्यानंतर मी क्लिनिंगही करतच होते, कारण क्लिनिंग जर तशी राहून गेली तरी तशीच राहते आणि ऑलरेडी खूप वेळ झालेला होता. झोपेमुळे इतका वेळ कधी झाला मला समजलंच नाही. सगळं काही स्वच्छ काही क्लीन करून घेतलं. जे भांडे मी रात्रीच वॉश करून ठेवले होते ते परत मी ज्याच्या ठिकाणी लावले आहेत, कारण किचन क्लीन दिसणं खूप गरजेचं असतं. क्लीन झाल्यानंतर मी लगेचच प्लेट घेऊन जेवायला बसत होते. 2 पोळी घेतली आहे, भेंडी घेतली आहे. भेंडी तर खूपच छान टेम्पटिंग दिसत होती. तुम्ही एकदा या रेसिपीला ट्राय करा आणि मला रिव्ह्यू शेअर करा. त्यासोबत मी दही घेतलं आहे ब्लॅक पेपर पावडरसोबत. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, फॉलो